नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची अपडेट आहे। सरकारचा हा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड धारकांसाठी ही आनंदाची बातमी काय आहे व सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, रेशन कार्ड न्यूज अपडेट। रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय। बघा, रेशन कार्ड धारकांसाठी कोणकोणते आनंदाची बातमी आहेत व सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे रेशन कार्ड धारकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे आणि हा निर्णय झाल्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी नक्कीच आनंदाची बातमी समोर येतो आहे। बघा, रेशन कार्ड हा सर्वसामान्य गोरगरिबांचा एक महत्त्वाचा पुरावा असून एक महत्त्वाचा आधार देखील आहे। कारण रेशन कार्डवर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला मोफत अन्नधान्यही मिळत असतो। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळापासून मोफत अन्नधान्य योजना राबवली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब लोकांना गहू आणि तांदूळ हे मोफत मिळत असतात। त्याचप्रमाणे इतर काही सोयी सुविधा देखील या ठिकाणी काढून मिळत असतात। रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचा पुरावा असून गोरगरिबांना एक महत्त्वाचं साधन देखील आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली ही योजना ती देखील खूपच फायदेशीर आहे। म्हणजेच आनंदाचा शिदा व आनंदाचा शिदा यामध्ये 100 रुपयामध्ये जवळपास 5 वस्तू मिळतात। त्यामुळे गोरगरीब लोकांना याचा देखील फायदा होतो। अशा प्रकारे रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा पुरावा नसून महत्त्वाचा या ठिकाणी जगण्याचा एक मोठा आधार आहे। गरिबांचा या ठिकाणी गरीब माणसांचा हात यामध्ये एकदम सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे सर्वांना या ठिकाणी फायदा होणार आहे। बघा, रेशन कार्ड धारकांसाठी या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील रेशन कार्ड धारकांना जून महिन्यात पुढील 3 महिन्याचे रेशन दिले जाणार आहेत। म्हणजेच पुढील जून महिन्यात जून, जुलै, ऑगस्ट या 3ही महिन्याचे रेशन मिळणार आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने आगामी पावसाळ्याच्या या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य महापुराच्या या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अन्नधान्य सुरक्षेचा विचार करून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या शिधापत्रिका धारकांना जूनमध्येच पुढील 3 महिन्याचे म्हणजेच ऑगस्ट पर्यंतचे धान्य दिले जाणार आहे। म्हणजेच रेशन कार्ड धारकांना एकाच वेळी 3 महिन्याचा लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बातमी नक्कीच दिलासादायक ठरणार आहे। महत्त्वाची बाब अशी आहे की या धान्याची गोदामामधून उचल 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। केंद्र सरकारनेही दिलेले महत्त्वाचे निर्देश केंद्रातील मोदी सरकारने सुद्धा या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य वितरणाबाबत राज्य सरकारना मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत। केंद्रातील सरकारकडून जारी करण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचनांमध्ये ऑगस्ट पर्यंतचे धान्य हे 30 जून पर्यंत वितरित करण्यासाठी राज्य सरकारला सुसंगत पावले उचलण्यास सांगितले गेले आहे आणि याच अनुषंगाने संबंधितांकडून योग्य ती कारवाई केली जात आहे। दरम्यानच राज्यातील सर्वच जिल्ह्यांना या रेशनच्या उचल प्रक्रियेची गती वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहे। रेशनची उचल करण्यासाठी अधिकाधिक वाहने वापरण्याचे सुचवण्यात आले आहे। या आदेशामध्ये शनिवार आणि रविवार सारख्या सुट्टीच्या दिवशीही उचल करण्याचे सुचवण्यात आले आहे। सुट्टीच्या दिवशीची उचल संबंधित अधिकाऱ्यांना एक दिवस आधी कळवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत। यावेळी पुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या रेशन कार्ड धारकांना जून महिन्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या 3ही महिन्याचे रेशन घ्यावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे। अशा प्रकारे बघा, एकूणच सरकारच्या या निर्णयामुळे गरीब लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो सरकारचा मोठा निर्णय आहे रेशन कार्ड धारकांसाठी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।